सर्व द्राक्ष बागायतदारांना महाराष्ट्रातील दिलीप चौगुले यांचा नमस्कार। आज मी तुम्हाला खरड छाटणीच्या अगोदर आणि खरड छाटणीनंतर बेसल डोस त्यानंतरचा ड्रीपमध्ये कुठली कुठली खतं सोडायची हे तुम्हाला पूर्ण मी डिटेलमध्ये आता सांगत आहे। आता पहिल्यांदा आपण बघूया खरड छाटणीपूर्वीची कुठले कुठले खतं घालायचे। आपण खरड छाटणीपूर्वी आपण शेणखत 7 ते 8 ट्रॉली प्रति एकरी, त्यानंतर सुपर फॉस्फेट 200 किलो, चुनखडीमधील जमीन असेल तर सुपर फॉस्फेटचा वापर करू नये। त्यानंतर खरड छाटणीपूर्वी 7 ते 8 दिवस घालण्याची ड्रीप खाली कुठली कुठली खतं घालायची ते आपल्याला मी सांगत आहे। एक DAP 100 किलो, अमोनियम सल्फेट 20 kg, SOP 20 kg, ग्रीन कम्फर्ट 10 kg, भूमिरत्नमन मायक्रोन्यूट्रंटची बॅग 10 किलो, सुपीक सिलिकॉन आपण 10 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो, गंधक 20 किलो। त्यानंतर आपण ड्रीपमधनं कुठले कुठले खतं द्यायचे आहेत ते आपल्याला मी व्यवस्थित तुम्हाला सांगत आहे। छाटणीपूर्वी 10 दिवस अगोदर एक सल्फ्युरिक ॲसिड 3 किलो, छाटणी अगोदर 8 दिवस, परत हुमिसिल पावडर 1 किलो, IBA 5 ग्रॅम, छाटणी अगोदर 6 दिवस। कुठले कुठले घालायचे ते आपल्याला इकोसल्फ 1 लिटर, परत 13-0-45 5 किलो, छाटणी अगोदर 2 दिवस, कॅल्शियम नायट्रेट 5 kg, लिक्विड बोरॉन 500 ml, परत छाटणीनंतर 13 दिवसांनी 13-0-45 5 किलो आणि इको ड्रीप म्हणून 2.5 लिटर हे आपल्याला खतं वापरायचे आहेत। त्यानंतर मी आपल्याला तुम्हाला डे टू डे कुठले कुठले औषधं वापरायचे आहेत त्याचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत आहे। त्यानंतर आता आपल्याला एक अशी माहिती आपल्याला सांगायची आहे की ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खिलार जातिवंत खोंड खरेदी करायचे आहेत, खोंड बैल खरेदी करायचे आहेत, त्यांनी आज 4 एप्रिल, 5 एप्रिल, 6 एप्रिल सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे सिद्धीनाथाची यात्रा आहे। त्या ठिकाणी आपण अस्सल जातिवंत जनावरं खोंड खरेदीसाठी बैल खरेदीसाठी जावे 4, 5, 6 आणि आपण खरेदी करावी। अत्यंत जातिवंत जनावरांचे तिथं आपल्याला मिळू शकतात। आणि महाराष्ट्र शासनाला पण मी विनंती करते आहे खरसुंडी येथे आपण पशुसंवर्धन पशुवैद्यकीय दवाखाना व्हेटरनरी डॉक्टरच्या कोर्सेस आपण चालू करावे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना, डाळिंब उत्पादक, आंबा उत्पादक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो आहे, जो माणूस आपल्या मदतीला धावून येईल, आपले सिंचनाचे प्रश्न सोडवेल, जे आपले विजेचा प्रश्न सोडवेल, आपल्या शेतीमालाला भाव मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरेल, जो आपल्या संकटात 24 तास आपल्याबरोबर उभा राहील, त्याच माणसाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे ही आपल्याला मी विनंती करतो आहे। आणि बाकी कुठल्या परिस्थितीकडे आपण न लक्ष देता जास्तीत जास्त आपल्या काडी कशी उन्हाळी तयार करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो। पुन्हा एकदा मी माझा दिलीप चौगुलेचा आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पूर्ण औषधाची माहिती आपल्याला सांगत आहे। नमस्कार।